पुण्यातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हा सोहळा गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे। माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जन्मदिनी दुपारी ठीक 12 वाजता सुवर्ण पाळण्यात गणेशांचा जन्म सोहळा साजरा केला जाणार आहे। यंदाही हा विनायक अवतारातील गणेश जन्म सोहळा भक्तांच्या साक्षीने मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे। या सोहळ्यानिमित्त आज पहाटे 4 ते 6 या वेळेत मंदिरात स्वराभिषेकाचा भक्तिमय कार्यक्रम पार पडला। पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी श्रींचरणी गायन सेवा अर्पण केली। त्यांच्या स्वराभिषेकात विविध भक्तिगीते सादर करण्यात आली। यावेळी तबल्यावर भरत कामत, हार्मोनियमवर गंगाधर शिंदे तर टाळावर माऊली टाकळकर यांनी साथ संगत केली। गणेश जन्मदिनी संपूर्ण मंदिरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक होणार असून त्यानंतर गणेश सुक्त अभिषेकही सुरू राहणार आहे। सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1:30 ते सायंकाळी 5 या वेळेत गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्य गणेश जन्म सोहळ्याची सुरुवात दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी पारंपरिक वेशातील महिला सहभागी होणार आहेत। जन्मक्षणी पुष्पवृष्टी करण्यात येणार असून त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती होईल। सायंकाळी 6 वाजता मंदिरातून नगर प्रदक्षिणा मिरवणूक निघणार आहे। रात्री 8 वाजता पुन्हा मंगल आरती तर रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आलाय। हे मंदिर बांधण्याच्या अगोदर त्या चौकामध्ये गणपती बसतात। तिथे पंडितजी भीमसेन जोशी आम्ही कार्यक्रम तिथे करायचे। नंतर हे जूळ बांधलं व हे जूळ बांधल्यानंतर इथे कार्यक्रम केले पंडितजी। सतत 12 वर्ष तिथे या स्टेजवरती त्या पंडितजी गायले, संतवाणी केली सतत 12 वर्ष। मूड नसून एक सेवेचा एक भाव असतो गाताना, त्याचा एक अजून आनंद असतो। तर मला फार आनंद झाला इकडे गायला मिळाले याबद्दल। तर मी सर्व आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद। मूड नसून एक सेवेचा एक भाव असतो गाताना, त्याचा